नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया व्याकरण या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण लेखन प्रकारातील बातमी लेखन हा घटक अभ्यासणार आहोत। तर चला शिकूया लेखन प्रकार। आज आपण बातमी लेखन या लेखन प्रकाराचा अभ्यास करणार आहोत। बातमी आजच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की वेगवेगळ्या बातम्या आपण वाचत असतो, ऐकत असतो, त्यामुळेच आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक म्हणजे बातमी। घडलेल्या घटनेचे यथातथ्य वर्णन म्हणजे बातमी लेखन। एखादी घटना घडली की त्या घटनेचं आहे तसं वर्णन करणे म्हणजेच बातमी लेखन। वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन या प्रसार माध्यमांद्वारे बातम्यांचे ज्ञान होते। म्हणजे आपल्याला बातम्या कुठून ऐकायला किंवा पाहायला मिळतात, तर वर्तमानपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन ही जी काही प्रसार माध्यम आहेत यातून आपल्याला बातम्या समजतात। माहिती देणे, ज्ञान देणे, समाज प्रबोधन करणे, परिस्थितीची जाणीव करून देणे हे बातमीचे प्रमुख उद्देश असतात। की बातमी ही कशासाठी असते, तर आपल्याला एखाद्या घटनेची माहिती होणे, त्या घटनेविषयी ज्ञान देणे, समाजाचं प्रबोधन करणे आणि आहे त्या परिस्थितीची जाणीव करून देणे हे सर्व उद्देश बातमीचे आहेत। बातमी तयार करणे हे महत्त्वाचे कौशल्य आहे। बातमी लेखनासाठी आवश्यक गुण। एखादी बातमी जर तयार करायची असेल तर कोणते आवश्यक गुण आहेत ते आपण पाहूया। पहिला गुण आहे लेखन कौशल्य। की एखादी बातमी लिहिता येणं यासाठी आपल्यामध्ये लेखनाचं कौशल्य असणं आवश्यक आहे। दुसरा मुद्दा आहे भाषेचे उत्तम ज्ञान। ज्या व्यक्तीकडे भाषेचे उत्तम ज्ञान आहे ती व्यक्ती बातमी लेखन चांगल्या प्रकारे करू शकते। तिसरा मुद्दा आहे व्याकरणाची जाण। एखाद्या बातमीचं लेखन करताना त्या व्यक्तीला व्याकरणाची जाण म्हणजे जाणीव असणं फार महत्त्वाचं आहे। की व्याकरण दृष्ट्या ती शब्द रचना, ती वाक्य रचना योग्यच असली पाहिजे। चौथा मुद्दा आहे सोपी सुटसुटीत वाक्य रचना। कोणतीही बातमी लिहायची असेल तर त्यातील वाक्य रचना ही सोपी असावीत आणि सुटसुटीत असावीत, म्हणजे समोरच्या व्यक्तीला ती सहजपणे समजावीत। पुढील मुद्दा आहे चौफेर वाचन। की एखादी बातमी लिहिण्यासाठी आपलं वाचन हे चौफेर असलं पाहिजे, परिपूर्ण असलं पाहिजे, त्याशिवाय आपण बातमी लेखन चांगलं करू शकत नाही। तर हे सर्व गुण बातमी लेखनासाठी आवश्यक आहेत। या बातमीची विविध क्षेत्रे आहेत। म्हणजे आपण जेव्हा बातमी वाचतो तर ती कोणकोणत्या क्षेत्राशी निगडीत असते हे आपण पाहूया। सांस्कृतिक, काही बातम्या या सांस्कृतिक असतात, काही बातम्या या क्रीडा क्षेत्रावर आधारित असतात, कृषी म्हणजेच शेतीशी निगडीत बातम्या असतात, शैक्षणिक शिक्षण संदर्भात बातम्या असतात, सामाजिक काही बातम्या वैज्ञानिक असतात, विज्ञान विषयक असतात आणि दैनंदिन घटना अशी ही बातमीची विविध क्षेत्रे आहेत। बातमी तयार करताना खालील गोष्टींचे भान राखावे। पहिला मुद्दा आहे घटनेची विश्वासार्हता। एखादी घटना घडल्यानंतर ती घटना बरोबर आहे हे जाणून घ्यायचं, योग्य ती चौकशी करायची आणि मगच त्या घटनेचं बातमी लेखन करायचं। दुसरा मुद्दा आहे तटस्थ भूमिकेतून लेखन। जे काही बातमीचे लेखन केले जाते त्यावेळी बातमी लिहिणारा हा तटस्थ भूमिकेत असला पाहिजे। बातमी लिहिताना कुठेही संवेदनशीलता किंवा भावनिक परिणाम दिसता कामा नये। तिसरा मुद्दा आहे घटनेचा अचूक व योग्य तपशील। ज्या घटनेविषयी बातमी लिहिली जाणार आहे त्याचे अचूक आणि योग्य तपशील असणे आवश्यक आहे। प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्त्वाचे। एखादी बातमी तयार करताना ती घटना प्रत्यक्ष घडली असेल तरच तिचं लेखन होणं महत्त्वाचं आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये। की आपल्याला एखादी गोष्ट वाटते म्हणून लिहावी बातमीमध्ये, किंवा मला असं वाटतं असं कोणत्याही प्रकारचं विधान बातमी लेखनात नसते। आपल्या मनाची बातमी लिहू नये। जी काही घटना घडली आहे प्रत्यक्षात
त्याचं आहे तसं वर्णन करणे हे बातमीमध्ये महत्त्वाचे आहे. बातमी तयार करण्याचे काही निकष आहेत. सर्वात पहिला मुद्दा आहे मथळा. मथळा म्हणजे ज्याला बातमीचे शीर्षक म्हणू. हा मथळा आकर्षक असला पाहिजे. वाचणाऱ्याला ती बातमी कशा संदर्भात आहे हे लक्षात आलं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे स्पष्टीकरण. बातमीमध्ये दिलेल्या घटनेचे योग्य असे स्पष्टीकरण केले पाहिजे. तिसरा मुद्दा आहे घटनांचा क्रम. एखादी घटना ज्या क्रमाने घडली आहे त्या क्रमाने ती लिहिणं फार महत्त्वाचं आहे. पुढील मुद्दा आहे भाषा वास्तवदर्शी. बातमी लिहिताना बातमीमधील जी भाषा आपण वापरणार आहोत ती वास्तवदर्शी असली पाहिजे. म्हणजेच काय तर वास्तवाचं दर्शन करणारी अशी भाषा शैली असावी. पुढचा मुद्दा आहे नकारात्मक भाषा नको. बातमीमध्ये कुठेही नकारात्मक भाषेचा वापर करायचा नाही. बातमी ही सकारात्मक असावी. पुढील मुद्दा आहे लहान वाक्ये व लहान परिच्छेद. बातमी लिहिताना कुठेही लांबलचक वाक्य रचना किंवा मोठमोठे परिच्छेद अपेक्षित नाही, तर लहान वाक्य लिहावीत आणि लहान लहान परिच्छेद असावेत. पुढचा मुद्दा आहे स्थळ, काळ, व्यक्ती यांचा अचूक उल्लेख हवा. हे फार महत्त्वाचं आहे. कोणतीही बातमी तयार करताना ती कोणत्या ठिकाणी घडली, कोणत्या वेळी घडली आणि त्या ठिकाणी असलेल्या व्यक्तीचा उल्लेख बातमीमध्ये असणे फार महत्त्वाचे आहे. पुढचा मुद्दा आहे घटनेचे अचूक, परिपूर्ण, स्पष्ट लेखन. की एखादी घटना घडल्यावर तिचं अचूक म्हणजेच काही न चुकता परिपूर्ण आणि स्पष्टपणे लेखन केलेलं असावं. बातमी तयार करण्यासाठी कोणकोणत्या मूल्यमापन कृती आहेत त्या पाहूया. कृतीपत्रिकेमध्ये बातमी तयार करताना कोणकोणत्या कृती दिल्या जातात. पहिली कृती आहे दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. एखादी घटना सांगितली असेल आणि त्या घटनेवर आपल्याला बातमी तयार करायची. दुसरी कृती आहे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे. काही शब्द दिलेले असतील त्या शब्दांचा वापर करून बातमीचं लेखन करणे. तिसरा मुद्दा आहे कार्यक्रमाची बातमी तयार करणे. एखादा कार्यक्रम कसा तयार झाला याची बातमी तयार करणे. या बातमी लेखनासाठी कृतीपत्रिकेत गुणदान पद्धती कशी आहे ते पाहूया. भाषा शैली याला 1 गुण आहे. तटस्थ भूमिकेतून लेखन करायला 1 गुण आहे. घटनेचा अचूक योग्य तपशील द्यायला 2 गुण आहेत आणि बातमीचे शीर्षक लिहायला 1 गुण असे एकूण 5 गुण आहेत. कृतीपत्रिकेसाठी जेव्हा आपण कृतीपत्रिकेमध्ये बातमी लेखन करत असू तेव्हा कोणते मुद्दे लक्षात घ्यावे ते पहा. कृतीपत्रिकेत एखाद्या घटना प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्या आधारे बातमी लेखन करण्यास सांगितले जाईल. म्हणजे मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी कृतीपत्रिकेत एखादी घटना किंवा एखादा प्रसंग, एखादा समारंभ याची माहिती दिली जाईल आणि मग त्यावर आधारित बातमी लेखन करण्यास सांगितले जाईल. दुसरा मुद्दा शाळेत, परिसरात साजरे झालेले कार्यक्रम, उदाहरणार्थ मराठी भाषा दिन, स्नेहसंमेलन, शालेय घडामोडी, वृक्षारोपण, सहल, आपत्ती व्यवस्थापन वगैरेंची माहिती देऊन बातमी लेखनासाठी मुद्दे दिले जातील. हा प्रकार कृतीपत्रिकेत अपेक्षित असतो की शाळेत एखादा कार्यक्रम झाला तर त्याची माहिती दिली जाते आणि त्यावर आधारित बातमी लेखनाचे मुद्दे असतात आणि त्यावरून बातमी लेखन केले जाते. तिसरं, बातमी लेखनासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या सहाय्याने दिले जातील. कृतीपत्रिकेत एखादी बातमी लिहायला देताना जे काही मुद्दे असतात ते मुद्दे शब्दांच्या किंवा चित्रांच्या सहाय्याने सुद्धा दिले जाऊ शकतात. शब्द मर्यादा आहे 50 ते 60. एखाद्या बातमीचे लेखन करताना विद्यार्थ्यांनी 50 ते 60 शब्दात बातमी लेखन करणे अपेक्षित आहे. नमुन्यादाखल एखाद्या विषयावर बातमी लेखन कसे केले जाते हे आपण पाहूया. पुढील विषयावर बातमी तयार करा. 3 जानेवारी रोजी आदर्श विद्यालय नगर या शाळेत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. ही जी घटना सांगितली आहे या घटनेवर आपल्याला बातमी लेखन करायचंय.
कसं ते पाहूया. या ठिकाणी बातमी लेखन केलंय. लेख शिकवा अभियान आमच्या वार्ताहराकडून. नगर, दिनांक 3 जानेवारी. आदर्श विद्यालय नगर या शाळेने 3 जानेवारी हा दिवस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन म्हणून साजरा केला. बघा, हा पहिला परिच्छेद अतिशय छोटासा आहे, ज्यातून स्पष्ट कल्पना आली आहे की तो कार्यक्रम कधी झाला, कुठे झाला आणि कशा निमित्त झाला. दुसरा परिच्छेद पहा. शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली. नंतर एका विद्यार्थ्याने सावित्रीबाईंचा जीवन परिचय करून देणारे भाषण केले. तर काही विद्यार्थिनींनी मिळून तत्कालीन परिस्थितीचे दर्शन घडवणारी एक नाटिका सादर केली, ज्यात ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मुलींच्या शिक्षणासाठी करावा लागणारा खडतर प्रवास अभिनयाद्वारे दर्शवण्यात आला. लेख शिकवा या अभियानांतर्गत मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे भित्तीफलक आणि उद्बोधनात्मक विधाने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेत होती. बघा, दुसऱ्या परिच्छेदामध्ये थोडक्यात त्या कार्यक्रमाचे जसेच्या तसे वर्णन या बातमीमध्ये केलेले आहे. तिसरा परिच्छेद. शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या बरोबरीने शिकणाऱ्या विद्यार्थिनींविषयी आदर बाळगण्याची, त्यांना सहकार्य करण्याची व त्यांचे रक्षण करण्याविषयी प्रतिज्ञा म्हणून घेतली. सरतेशेवटी सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाईंच्या जन्मदिनानिमित्त गोड खाऊ वाटण्यात आला आणि समारंभाची सांगता झाली. बघा, या बातमी लेखनामध्ये आहे त्या प्रसंगाचे, त्या कार्यक्रमाचे जसेच्या तसे वर्णन इथे केलेले आहे. यथातथ्य वर्णन आहे. कुठेही स्वतःच्या मनाचे काही लिहिले नाहीये आणि स्थळ, काळ, वेळ, व्यक्ती यांचा उल्लेख स्पष्टपणे केलेला दिसतो. असं 50 ते 60 शब्दांमध्ये बातमी लेखन करणे अपेक्षित आहे. आजच्या या भागामध्ये आपण बातमी लेखन हा घटक अभ्यासलेला आहे. यापुढील भागामध्ये आपण कथालेखन हा घटक अभ्यासणार आहोत.